न्यूज आहे। सर्वात मोठा सायबर स्कॅम समोर आलाय। महिलेची 25 कोटींची फसवणूक झालेली आहे। भीतीने महिलेनं चोरट्यांना 25 कोटी रुपये पाठवलेत। मनी लॉन्ड्रिंग भीती दाखवून महिलेला लुटण्यात आलेले आहे। महिला ही आंतरराष्ट्रीय कंपनीची माजी संचालक आहे। मुंबईतली ही घटना आहे। तब्बल 25 कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे। आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये माजी संचालक असलेल्या एका महिलेला मनी लॉन्ड्रिंगची भीती दाखवून फसवण्यात आले। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत आहेत। सचिनच, मुंबईतील सर्वात मोठा सायबर स्कॅम आहे, अधिक काय माहिती? नक्कीच आपण जर वैयक्तिक पातळीवर बघितलं तर हा सगळ्यात मोठा सायबर फ्रॉड म्हणावा लागेल। कारण का बहुराष्ट्रीय कंपनीत बड्या मोठ्या पदावरती संचालक पदाच्या निवृत्त महिलेची जवळपास 25 कोटी रुपयाची फसवणूक झालेली आहे। 6 फेब्रुवारीला एका अनोळखी नंबरवरून या महिलेला व्हॉट्सअप कॉल आला आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग आपला नंबर आपल्या आधार कार्डचा वापर करून मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा, चायनाला पैसे पळवल्याचा धाक या महिलेला दाखवण्यात आला। त्यानंतर पोलीस अधिकारी, सीबीआयचे अधिकारी असा बनाव करून या महिलेकडून तब्बल 25 लाख रुपये काढण्यात आलेले आहेत। महिलेने तिच्या म्युच्युअल फंडातील ठेवी असतील, तिचे शेअर्स असतील, स्वतःचं सोनं गहाण ठेवून हे पैसे तिने त्या फ्रॉडस्टरना दिलेले आहेत। जर दुर्दैवाने जेव्हा महिलेला या सगळा घोटाळा असल्याचं समजलं तोवर फार उशीर झाला होता। 25 कोटी ही महिला गमावून बसली होती। सध्या या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याशी संबंधित तब्बल 31 सचिन आणि आता या आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान मुंबई पोलिसांसमोर असणार आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।